हे रविवार तारीख आहे 31 मे. तर 31 मेला वातावरण महाराष्ट्रामध्ये कसं असणार आहे? तर शेतकरी मित्रांनो, काही भागामध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आपण जर 31 मेला रविवारी संध्याकाळी 6च्या सुमारास जर बघितलं, तर येथे आपण नाशिक परिसर सर्वात आधी बघूया. येथे आपण बघू शकता नाशिक परिसरात पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. इथे दिंडोरी, वणी, त्याचबरोबर आपण जर ओझर परिसर बघितला, त्याचबरोबर खाली जर आपण येथे खाली बघू शकता अकोले परिसर. आता या परिसरामध्ये घोटी, अकोले हा जर जुन्नर परिसर जर आपण पूर्णपणे बघितला, तर या भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर आंबी, मंचर हा जर परिसर बघितला, त्याचबरोबर चाकण हा परिसर बघितला, तर या परिसरात देखील ढगाळ वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. तर शेतकरी मित्रांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मान्सूनचं आगमन लवकरच महाराष्ट्रामध्ये होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल की तुमच्या भागामध्ये पाऊस असणार की नाही. आपण 2 जूनपर्यंत वातावरण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला नक्की सांगा. आपण जर पुणे परिसर जर बघितला, पुणे, पुंड हा जर परिसर बघितला, तर या परिसरामध्ये देखील वातावरणामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर सासवड परिसर, जेजुरी परिसर, भोर परिसर, वाई, महाबळेश्वर, महाड म्हणजे या संपूर्ण परिसरामध्ये काही प्रमाणात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर महाबळेश्वर, वाई, महाड या भागातला असाल, तर तुम्हाला इथे थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आपण इथे जर बघितलं, तर शिरूर, आता आपण इथे बघू शकता शिरूरमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. त्याचबरोबर अहिल्यानगर, दौंड, बारामती हा जर आपण जर परिसर बघितला, तर या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. म्हणजेच पावसाचं आगमन या भागामध्ये झालेलं आहे. आपण जर अहिल्यानगर परिसर बघितला, पारनेर परिसर बघितला, तर या परिसरामध्ये देखील वातावरणामध्ये मोठा संध्याकाळी 6 वाजता रविवारी बदल होणार आहे. केडगाव, दौंड, श्रीगोंदा, कर्जत, कडा, त्याचबरोबर बारामती, फलटण, त्याचबरोबर खाली आपण जर बघितलं सातारा, वाई, महाबळेश्वर, चिपळूण, त्याचबरोबर खेड, संगमेश्वर, रायगड, रत्नागिरी, मोरवी, त्याचबरोबर लाजा हा जर संपूर्ण परिसर बघितला, तर काही प्रमाणात या भागात ढगाळ वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. आपण जर कोल्हापूर, ईश्वरपूर हा जर परिसर बघितला, निपाणी, त्याचबरोबर गोरगोटी हा संपूर्ण परिसर बघितला, तर काही प्रमाणात या भागात पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणजे या भागात रिमझिम पाऊस का होईना होणार आहे. सांगली भागात देखील हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हवामानाचा व्हिडिओ आहे. आपण जर येथे बघितलं, तर नांदेड, परभणी या परिसरामध्ये, हिंगोली परिसर, पुसद या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर बघितलं वाशिम, पुसद, हिंगोली, उमरखेड, जिंतूर, परभणी, नांदेड, भोकर हा संपूर्ण परिसर आपण जर बघितला, तर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आणि हा पावसाळ्यातला पहिलाच पाऊस आहे. म्हणजे रविवारी संध्याकाळी 6च्या दरम्यान हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण थोडंसं पुढे जाऊया. आपण सोमवारी 1 तारखेला जर बघितलं, तर वातावरण महाराष्ट्रामध्ये कसं असणार? तर सकाळच्या सुमारास जे वातावरण पूर्णपणे म्हणजेच वातावरणामध्ये मोठा बदल होणार आहे आणि म्हणजे काही भागात मोठा बदल आपल्याला जाणवू शकतो. पण इकडे जर आपण अमरावती परिसर जर बघितला, तर या अमरावती परिसरामध्ये, नागपूर परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सोमवारी दुपारी 2च्या दरम्यान सुरुवात होणार आहे. इथे इंदोरमध्ये देखील पाऊस होणार आहे. जळगावमध्ये देखील काही प्रमाणात पाऊस पडणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर अमरावती भागातल्या असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अचलपूर, अकोट, धरणी, त्याचबरोबर अकोला हा जर परिसर आपण जर बघितला, तर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारी 2 वाजता सोमवारी 1 जूनला पडणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण अजून बघूया कोणकोणत्या भागामध्ये हवामानामध्ये बदल होतोय का. आपण संध्याकाळी 6 वाजता बघूया वातावरणात कुठे बदल जाणवतोय का. आता इथे आपण मेहकर परिसर बघितला, वाशिम, चिखली, जिंतूर, परतूर, जालना
हिंगोली, पुसद, वाशिम, उमरखेड, नांदेड, परभणी, भोकर, माजलगाव. आता हा जर संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या परिसरात म्हणजे जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा सोमवारी 1 जूनला 6 वाजता होणार आहे या भागांमध्ये. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. यवतमाळ, त्याचबरोबर अमरावती, हिंगणघाट, नागपूरचा काही परिसर, मध्ये ढगाळ वातावरण असू शकतं. चंद्रपूरमध्ये देखील काही प्रमाणात पाऊस पडेल किंवा काही भागात हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर नंदुरबार, त्याचबरोबर मालेगाव, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अकोले हा जर परिसर जर आपण बघितला तर काही प्रमाणात या भागात ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही प्रमाणात पाऊस पडू शकतो. हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण पुणे परिसर बघितला तर पुणे परिसरात काही प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं. पण जर आपण लावसा, मुरुड, जंजिरा, महाड, भोर हा संपूर्ण परिसर जर बघितला, महाबळेश्वर, खेड, चिपळूण या परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. वर जर आपण बघितला लावसा, पुसद, माणगाव, मंडणगड, खेड, चिपळूण म्हणजे संगमेश्वर हा जर संपूर्ण पट्टा जर आपण बघितला तर या पट्ट्यामध्ये काही प्रमाणात म्हणजे ढगाळ वातावरण असणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण थोडंसं पुढे जाऊया. मंगळवारी 2 जून आहे, मंगळवार आहे वार आणि संध्याकाळी 6च्या सुमारास जर आपण बघितलं 5च्या म्हणजे काही प्रमाणात जर आपण बघितलं तर म्हणजे पावसाला सुरुवात खऱ्या अर्थाने म्हणजेच दुपारनंतर होणार आहे काही भागांमध्ये. आपण बघूया 4-5च्या दरम्यान 5 वाजता आपण बघूया कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आहे. आता ठाणे, मुंबई, नवी मुंबई, उरण, पेण, त्याचबरोबर उल्हासनगर, मुरबाड, कर्जत, त्याचबरोबर शहापूर हा जर संपूर्ण परिसर बघितला तर या भागात ढगाळ वातावरण किंवा हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर रोह, मुरुड, जंजिरा हा जर भोकरद, भरतखोल, त्याचबरोबर गोरेगाव, माणगाव, मंडणगड हा जर परिसर बघितला तर येथे हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडणार आहेत. आपण जर दापोली, खेड, चिपळूण, दाभोळ, जयगड, रत्नागिरी, लाजा, राजपूर हा जर परिसर बघितला, विजयदुर्ग, देवगड, कणकवली, ओर्स, मालवण, त्याचबरोबर सावंतवाडी हा जर परिसर आपण संपूर्ण बघितला तर काही प्रमाणात या भागात हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. कोल्हापूर परिसरात देखील त्याच पद्धतीनं वातावरण असणार आहे. काय पण कोल्हापूरमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस नसणार आहे. फक्त तिथे ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं. हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण सांगली, विटा, त्याचबरोबर बारामती, दौंड, अकलूज, करमाळा, जामखेड, बीड, बार्शी, धाराशिव, लातूर हा जर परिसर जर बघितला तर काही प्रमाणात या भागात म्हणजेच हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडणार आहे. हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांनी आम्हाला कमेंट केल्या होत्या की कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे. काही जणांनी नेवाशामधून पाऊस असणार का, काहींनी अहिल्यानगरमधून पाऊस असणार का, अशा अशा कमेंट आपल्याला होत्या. तर आपण जर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर इथे आपण बघू शकता. आता इथे शेंडी आहे, त्याचबरोबर आपण इथे जर बघितलं तर वांबुरी आहे, सोनई आहे, तर टाकळी भान आहे. म्हणजे नेवाशा परिसरात जर बघितलं तर पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला मंगळवारी 2 जूनला दिसत आहे. त्यामुळे त्या भागात कुठलाही थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असू शकतं. हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.